आजचा हा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी या काही क्लिप्स पहा। क्या बात आहे बोलना 2 मिनिटं अगोदर गेट बंद केलं ते चाललं त्यांना आपको 1 घंटा पहले आना चाहिए आजचा आपला हा व्हिडिओ हा कोणावर वैयक्तिक टीका करण्यासाठी नाहीये, तर आजचा हा व्हिडिओ एका पालकाच्या आणि विद्यार्थ्याच्या मनामधील तीव्र संतापाचा आवाज आहे। गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या देशामधील शिक्षण व्यवस्थेनं ज्या प्रकारे चुकांवर चुका केल्या आहेत ते पाहून आता शांत बसणं अशक्य आहे। आज आपण याच विषयावरती बोलणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी दुर्गा। नीट सारख्या अत्यंत प्रतिष्ठेच्या परीक्षेमध्ये जेव्हा पेपर फुटीचा घोटाळा समोर येतो तेव्हा केवळ एक परीक्षा रद्द होत नाही, तर त्यासोबतच लाखो मुलांची आणि त्यांच्या पालकांची स्वप्न आणि कष्ट हे उद्ध्वस्त होत असतात। अशा वेळी विद्यार्थ्यांनी काय करायचं? त्यांनी या यंत्रणेवरती विश्वासही ठेवला, त्यांनी री एक्झामचा निर्णय मान्य देखील केला आणि पुन्हा एकदा मनाची तयारी केली आणि 21 जूनला परीक्षा केंद्रावरती ते पोहोचले। पण व्यवस्थेनं त्यांच्या या संयमाची काय किंमत ठेवली आहे? स्वतःचे मोठे घोटाळे पोटात घालायचे आणि विद्यार्थ्यांच्या 2 मिनिटाच्या उशिरावरती शिस्तीचं ढोंग करायचं, हा कुठला न्याय आहे? 21 जूनच्या परीक्षेच्या दिवशी जे काही चित्र दिसलं ते अत्यंत दुर्दैवी होतं। आता मुंबईचं ट्रॅफिक तर तुम्हाला माहितीच आहे। तर मुंबईच्या परळमधील महर्षी दयानंद कॉलेजच्या बाहेर एक विद्यार्थिनी ट्रॅफिकमुळे अवघ्या 2 मिनिटांना उशीर झाला तिला, त्यामुळे तिला गेटच्या बाहेर रडत उभं राहावं लागलं, पण प्रशासनानं तिला आतमध्ये घेतलं नाही। बेंगळुरूमध्ये राजकीय रॅली चालू होती, त्यामुळे प्रचंड असं ट्रॅफिक जॅम झालं आणि त्यामध्ये अडकलेली निष्पाप मुलं ही केंद्रावरती पोहोचल्यानंतर गेटवरच डोकी आपटत होती, पण त्यांना प्रवेश नाकारण्यात आलाय। भोपाळमध्ये तर एका विद्यार्थ्याचा अपघातामध्ये पाय दुखावला गेला होता। तो प्राथमिक उपचार घेऊन केंद्रावरती पोहोचला, पण त्याच्या वेदनेची कोणतीही दयामाया न दाखवता त्याला बाहेरच ठेवण्यात आलं। यामध्ये सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे एका विद्यार्थ्याला त्याचं पेपरचं सेंटर हे अबुधाबी देण्यात आलं। त्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी आणि त्याच्या पालकांनी या गोष्टीचा पाठपुरावा केल्यानंतर त्याला त्याचं सेंटर हे बदलून देण्यात आलं। मात्र यामध्ये किती मोठा घोळ आहे आणि मनस्ताप आहे याचा विचार तुम्हीच करा। आता मला सांगा, चुकीचं सेंटर अलॉट करायचं ही सिस्टीमची चूक, शहरामध्ये ट्रॅफिक रोखता न येणं ही प्रशासनाची चूक, मग त्याची शिक्षा या लहान मुलांना का? या प्रशासनाला थोडी तरी माणुसकी आहे की नाही? हा आजार फक्त एका परीक्षेपुरता मर्यादित नाहीये। जेईई असो किंवा इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षा, हायटेक सिस्टीमच्या नावाखाली परीक्षा केंद्रावरती प्रचंड असा तांत्रिक गोंधळ सुरू आहे। कोटा आणि हैदराबाद सारख्या अनेक नामांकित शहरांमधील सेंटर्सवरती परीक्षा सुरू व्हायच्या वेळेला कम्प्युटर यंत्रणा हँग होते, सर्व्हर डाऊन होतो। या तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थ्यांना 2 ते 2.5 तास परीक्षा केंद्रामध्ये मानसिक दडपणाखाली नुसतं बसवून ठेवलं जातं। परीक्षा संपण्याच्या वेळेपेक्षा 2 तास उशिरानं मुलं बाहेर येतात। कोट्यवधी रुपये फीच्या माध्यमामधनं गोळा केले जातात, मग त्या पैशामधनं परीक्षा केंद्रावरती चांगल्या दर्जाचे कम्प्युटर्स, हाय स्पीड इंटरनेट आणि बॅकअप वीज का पुरवली जात नाही? ऐन परीक्षेच्या वेळी सिस्टीम हँग झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनाची काय अवस्था होत असेल? या मानसिक छळामुळे जर त्यांचे गुण कमी झाले तर त्याची जबाबदारी ही एज्युकेशन सिस्टीम घेणार का? दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याचा पेपर तांत्रिक कारणांमुळे हँग झाला किंवा त्याला चुकीचं सेंटर मिळालं तर त्यानं लगेच कोणाकडे दाद मागायची? परीक्षा केंद्रावरील अधिकारी तर हात वर करतात, मग मुख्य ऑफिसमध्ये ईमेल करायला सांगतात। विद्यार्थ्यांचं भविष्य ऑनलाईन ईमेलच्या उत्तरावरती कसं काय सोडलं जाऊ शकतं? ऐन परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कोणतीही इमर्जन्सी हेल्पलाईन का नसते? स्वतःच्या चुकांना तांत्रिक अडचण म्हणायचं आणि विद्यार्थ्यांच्या अडचणींना अपयश ठरवायचं, हा या व्यवस्थेचा सर्वात मोठा पराभव आहे। शेवटी प्रश्न असा पडतो की देशामधील सर्वात मोठ्या परीक्षा घेणाऱ्या यंत्रणांकडे एवढेही मूलभूत नियोजन नसावं? जर यंत्रणेमधील जबाबदार अधिकारी या गोंधळाची नैतिक जबाबदारी स्वीकारणार नसतील तर ही सिस्टीम कधीच सुधारणार नाही आणि म्हणूनच आता शांत बसून चालणार नाही।
हा लढा फक्त विद्यार्थ्याचा नाही आहे, तर हा लढा प्रत्येक पालकाचा आहे आणि यासाठी सर्वांनी आवाज उठवायला हवा आणि व्यक्त व्हायला हवं, कारण उद्या आपल्या घरामधील मुलांसोबत देखील असं घडू शकतं. या ढिसाळ सिस्टीममध्ये सर्वात आधी कोणता बदल झाला पाहिजे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.